नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ठाणे महानगरपालिकासाठी अतिसंभाव्य प्रश्नांची ही सीरीज जी आहे ती चालू केलेली आहे. आणि याबद्दल आपलं जे बोलणं आहे ते आधीच झालेलं आहे की 60% नॉन टेक्निकल आणि 40% जर टेक्निकल असेल तर आपल्याला मॅक्सिमम फोकस नॉन टेक्निकलवर करायचा आहे. आणि टेक्निकलचा अभ्यास आपला बऱ्यापैकी झालेलाच असेल, कारण की आपण बऱ्याच एक्झाम देत आलेलो आहोत. 2022पासून जे विद्यार्थी अभ्यासाला लागलेले त्यांच्या तर भरपूर एक्झाम झालेल्या आहेत. तर आता वेळ न दवडता आपण ही क्वेश्चन सिरीज जी आहे अतिसंभाव्य प्रश्नांची, जी प्रिव्हियसली कोणत्या ना कोणत्या तरी एक्झाममध्ये आलेले आहेत, त्याच्यासाठी सुरुवात करूयात. माझ्याकडं जेवढे पण प्रश्न आहेत तेवढे 2022चेच आहेत, त्याच्या आधीचेच, कारण की यानंतर मी बुक्स घेतले नाही. पण आता माझ्याकडे लवकरच लेटेस्ट TC आणि IBPSचे जे क्वेश्चन आले होते, TPA सॉईल कन्झर्वेशन डिपार्टमेंटसाठी, WRD डिपार्टमेंटसाठी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स आहेत, ज्या IBPS किंवा TCS थ्रू सिडको झालं, ZP झालं, त्या एक्झामच्या क्वेश्चनची सुद्धा बुक येणार आहे आणि आपण त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन सिरीज अशीच कंटिन्यू ठेवूयात. तर आपल्याकडं या क्वेश्चन सिरीजमध्ये पहिला क्वेश्चन आहे, हायड्रोलॉजिकल सायकल इज एक्सप्रेस्ड बाय द इक्वेशन. याचा आन्सर आहे B, प्रेसिपिटेशन इज इक्वल्स टू इव्हॅपोरेशन प्लस रन ऑफ. MHMSEB 2016 येथे हा क्वेश्चन आलेला आहे. याच्या पुढचा क्वेश्चन बघूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग डिफाईन्स एरिडिटी इंडेक्स. तर याचा फॉर्म्युला आहे PET मायनस AET/PET. हा वाला एक ए याचा ऑप्शन आहे. इथं हा टेबल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 0 ते 25% जर एरिडिटी इंडेक्स आहे तर मिड एरिड त्याला आपण म्हणतो त्या एरियाला. 26 to 50 आहे तर मॉडरेटली एरिड. 50%पेक्षा जास्त आहे तर सिव्हिअरली एरिड किंवा बंजर आपण ज्याला म्हणतो, की उपजाऊ नाही आहे ती जागा. ओके, हा पण ESCमध्ये आलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. द अमाऊंट ऑफ वॉटर हेल्ड इन द सॉईल आफ्टर वेल्टिंग आफ्टर एक्सेस ग्रॅव्हिटेशनल वॉटर हॅज बीन ड्रेन. तर इथं ही डायग्राम तुम्ही बघू शकता. ग्रॅव्हिटेशनल वॉटर जे आहे ते ड्रेन झाल्यानंतर, म्हणजे सॅच्युरेशन कपॅसिटीपेक्षा सॅच्युरेशन कपॅसिटी भरला गेला पाणी, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल वॉटर्स चालल्या गेलं. इथं मी डायग्राम काढून दाखवतो. पाऊस पडला एखाद्या डोंगरावरती, त्याच्यानंतर काय झालं, या मातीमध्ये जे प्रायमरीली जे इन्फिल्ट्रेशन झालं त्यातली जी वरची लेअर होती, जी की याच्या फील्ड कपॅसिटीपेक्षा जास्तीची होती, तर तेवढं पाणी जे ते ग्रॅव्हिटी थ्रू सगळं वाहून गेलं. थोड्या काळानंतर ते पाणी वाहून गेलं ग्रॅव्हिटीमुळे. तर जी उरलेली कपॅसिटी आहे तिला फील्ड कपॅसिटी आपण म्हणतो, की एवढं पाणी सॉईल होल्ड करण्याची कपॅसिटी ठेवते. तर तिथपर्यंत ते पाणी येऊन जाईल. त्याच्यानंतर अवेलेबल मॉइश्चर कंटेंट, फील्ड कपॅसिटी टू परमनंट वेल्टिंग पॉईंटपर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण अवेलेबल मॉइश्चर कंटेंट म्हणतो. आणि याचं 75% जे आहे ते आपण रेडिली अवेलेबल मॉइश्चर कंटेंट पकडत असतो. त्याच्यानंतर परमनंट वेल्टिंग पॉईंट नंतर अल्टिमेट वेल्टिंग पॉईंट. आणि परमनंट वेल्टिंग पॉईंटच्या खालचं जे पाणी आहे ते आपण अनअवेलेबल वॉटर म्हणतो. पण हे कोणासाठी अनअवेलेबल आहे, तर हे अनअवेलेबल आहे प्लांटसाठी. त्याच्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या इरिगेशन मेथडनी किंवा ते सिंचन पद्धतीनं आपण त्याला एक्सट्रॅक्ट करू शकतो. दॅट इज डिफरंट पार्ट. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, इन इंडिया रेन गेज इज ऑफ द फॉलोइंग टाईप यूज्ड. ओके, आपल्याकडे जो पण रेकॉर्डिंग रेन गेज यूज केला जातो तो आपल्याकडे यूज केला जातो फ्लोट टाईप. या डायग्राममध्ये इथं तुम्हाला कळत असेल की इथं फ्लोट आहे, याच्यामुळे याला फ्लोट टाईप म्हणतात. तसंच या सेम इक्विपमेंटला सायफन रेनगेज पण म्हणतात. बऱ्याच मुलांना कन्फ्युजन आहे, सायफन रेनगेज आपण यूज करतो की फ्लोट. तर आपण दोन्ही यूज करतो, एकच आहे ते, फक्त नाव वेगवेगळे आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मास कर्व ऑफ रेनफॉल रिप्रेझेंट्स द प्लॉट अगेन्स्ट टाईम. हा आपण महाराष्ट्र PWDमध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर याचं आन्सर आहे अक्युम्युलेटेड प्रेसिपिटेशन वर्सेस टाईम. हा जो ग्राफ आहे तो मास रेनफॉल आहे. त्याच्यानंतर डिस्चार्ज वर्सेस टाईम जर आपण केला तर आपल्याला भेटतो हायड्रोग्राफ. आणि रेनफॉल इंटेन्सिटी वर्सेस जर टाईम आपण केला तर आपल्याला भेटतो हायड्रोग्राफ. हे ग्राफ्स लक्षात ठेवायचेच, म्हणजे याच्यामध्ये असताच क्वेश्चन मॅक्सिमम. वेगवेगळ्या JEEच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन असतो, म्हणजे असतोच. फॉर एक्झाम्पल SSC झालं, फॉर एक्झाम्पल RRB JEE झालं, म्हणजे स्टेट तर असतं, सेंट्रलला पण याच्यावरती क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर PWD 2019चे क्वेश्चन आहेत हे वेगवेगळ्या शिफ्टचे.
If the probability of occurrence of point rainfall is 0.2, then what will be the value of return period of a point rainfall? तर जे प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स आहे पी ते त्यांनी 0.2 दिलेलं आहे. तर रिटर्न पिरियड विचारलेला आहे. सिम्पल आहे 1/p. सो इट इज इक्वल्स टू 1/02. डेसिमल कटला इथं 0 आला. 10/2. सो इट इज इक्वल्स टू 5. हे याचं आन्सर आहे. बाकीच्या दोनचं आन्सर तुम्ही सांगा. तसं तोंडी पण करता येतं. 1/1 म्हणजे हे 10 झालं आणि 0.05 तर 0.05. सो इट इज 20. ओके. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज आर इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ रेनफॉल. तर कोणकोणते रेनफॉलसाठी मेजरमेंटसाठी इक्विपमेंट यूज केले जातात? पल्वरोमीटर, ओम्ब्रोमीटर, हायड्रोमीटर. ॲक्च्युली याच्यातले तर सर्वच यूज केले जातात. त्याच्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड टू मेजर द प्रिसिपिटेशन व्हॅल्यू? पल्वरोमीटर, ओम्ब्रोमीटर, हायड्रोमीटर. सेम क्वेश्चन आहे. वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेला आहे. वेगवेगळी वर्डिंग आहे, फक्त सेम क्वेश्चन आहे. ॲज पर गाईडलाईन ऑफ WMO, what is the minimum percentage of rain gauge station that should be equipped with automatic rain gauges? तर याचा आन्सर आहे 10%. आपल्याला माहितीच आहे 10% जे रेकॉर्डिंग रेन गेजेस आहेत टोटल रेन गेजेसच्या, तेवढे 10% पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग कर्व इज अडॉप्टेड फॉर द करेक्शन ऑफ इनकन्सिस्टन्सी ऑफ रेकॉर्ड ऑफ प्रेसिपिटेशन डेटा? तर याचा आन्सर आहे डबल मास कर्व यूज केला जातो. हायड्रोग्राफ आत्ताच सांगितलं, रेनफॉल इंटेन्सिटी वर्सेस टाईम, आणि हायड्रोग्राफ जे आहे रेनफॉल इंटेन्सिटी वर्सेस टाईम, आणि हायड्रोग्राफ जे आहे ते डिस्चार्ज वर्सेस टाईम. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज आर टाईप ऑफ प्रेसिपिटेशन? कन्व्हेक्टिव्ह प्रेसिपिटेशन, ओरोग्राफिक प्रेसिपिटेशन, सायक्लोनिक प्रेसिपिटेशन. सगळेच आहेत प्रेसिपिटेशनचे टाईप. कन्व्हेक्टिव्ह म्हणजे टेम्परेचर डिफरन्समुळे होणारे जो पाऊस आहे तो, टेम्परेचर डिफरन्समुळं. ओरोग्राफिक म्हणजे एखादी बाधा येते, फॉर एक्झाम्पल पहाड किंवा डोंगर ज्याच्यावरती वारे धडकून त्याच्यामुळे इथं पाऊस पडतो. आणि इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हाच कॉमन आहे ओरोग्राफिक प्रेसिपिटेशन. ओके. त्यानंतर सायक्लोनिक प्रेसिपिटेशन, सायक्लोनिक ॲक्शनमुळं ढगं जे आहेत ते एका जागी ॲक्युम्युलेट होतात आणि त्याच्यामुळं पाऊस पडतो. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. पुढचा क्वेश्चन आहे ॲज पर IS 4987/1968 द रेकमेंडेड रेन गेज नेटवर्क डेन्सिटी इन हिली एरियाज. तर याचा आन्सर आहे हिली एरियाजसाठीचं 130 स्क्वेअर किलोमीटर. ओके, फॉर हिली. त्याच्यानंतर बाकीच्यासाठी किती? प्लेन टेरेनसाठी 520 किलोमीटर स्क्वेअर, आणि त्याच्यानंतर 260 ते 390 आहे मॉडरेटली एलिव्हेटेडसाठी. पुढचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज आर मेथड अडॉप्टेड फॉर एस्टिमेशन ऑफ मिसिंग डेटा प्रेसिपिटेशन? तर याचा आन्सर आहे आताच आपण बघितलं होतं. अच्छा, मिसिंग डेटासाठी. ओके, सॉरी. मिसिंग डेटासाठी जे आहे ते आपण अरिथमॅटिक मीन मेथड किंवा नॉर्मल रेशो मेथड दोन्हीही करतो. तर याचा आन्सर असलं पाहिजे सी, बोथ अरिथमॅटिक मीन मेथड अँड नॉर्मल रेशो मेथड. ओके. जर 10% जास्त डेविएशन असेल तर नॉर्मल रेशो मेथड, कमी डेविएशन असेल तर अरिथमॅटिक मीन मेथड. त्याच्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज आर द मेथड अडॉप्टेड फॉर द एस्टिमेशन ऑफ मिसिंग डेटा ऑफ प्रेसिपिटेशन? सेम क्वेश्चन. ओके, क्वेश्चन रिपीट झालेला आहे. If the size of water drops lies in the range of 0.5 mm to 6 mm, then the form of precipitation is known as. तर रेन म्हणतात. 0.5 पेक्षा खाली ड्रिझल, आणि ग्लेज म्हणजे सडनली एखाद्या थंड जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये जर पाणी आलं किंवा प्रेसिपिटेशन आलं तर लगेच त्याचा ग्लेज तयार होतो, त्याचा एक लेअर तयार होतो बर्फाचा, त्याला ग्लेज म्हणतात. महाराष्ट्र नगर परिषद मेन्स 2018. विच वन ऑफ द फॉलोइंग इज रेफर्ड टू ॲज इंटरफेस बिटवीन द टू डिस्टिंक्ट एअर मासेस? याला फ्रंट म्हणतात. ओके. आणि फ्रंट
फक्त डिस्टिंक्ट एअर मासलाच नाही, कोणत्या पण दोन गोष्टी जे डिस्टिंक्ट असतात, एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात, तफावत ठेवणाऱ्या असतात, आणि त्या जेव्हा सोबत येतात त्यांना फ्रंटच म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर युद्धाचे जास्त पिक्चर वगैरे बघत असाल किंवा मूवीज वगैरे बघत असाल, तुम्ही हा शब्द ऐकला असेल, वॉर फ्रंट. तर वॉर फ्रंट म्हणजे युद्धाची जी युद्धभूमी आहे, जिथं होत आहे सध्या, त्याला वॉर फ्रंट म्हणतात. इथं पण दोन तबक्यांमध्ये तफावत असते. तर दोन्ही तबके एकमेकाच्या समोरासमोर असतात, आमने सामने असतात, त्याच्यामुळे त्याला फ्रंट म्हणलं जातं. त्याच्यानंतर या क्वेश्चनमधून काय शिकण्यासारखं आहे? अँटी सायक्लॉन. अँटी सायक्लॉन म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये सायक्लॉनिक पद्धतीनं फिरणारे वारे, आणि हा हाय प्रेशरचा असतो. याला लक्षात ठेवायची एक सोपी ट्रिक आहे. आपल्याकडे आहे तो ट्रॉपिकल सायक्लॉन, आणि आपल्याकडे अजून एक असतं अँटी सायक्लॉन. तर ट्रॉपिकल सायक्लॉन अँटी क्लॉकवाईज, आणि अँटी सायक्लॉन क्लॉकवाईज, आणि हे दोन्ही असतात नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये. तर याच्यासाठी ट्रिक आहे, टकले काका आंटीकडे बघत होते, आंटी क्लॉककडे बघत होती, घड्याळाकडे बघत होती, आणि टकल्या काकाच्या डोक्यावरती केस कमी होते म्हणून यांना लो प्रेशर फील होत होतं, आणि आंटीच्या डोक्यावरती केस जास्त होते म्हणून हाय प्रेशर फील होत होतं. तर अशी एक छोटीशी ट्रिक आहे, कधी विसरू नये म्हणून लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज कॉमनली यूज्ड इव्हॅपोरेमीटर. तर क्लास ए इव्हॅपोरेशन पॅन, ISI कोलोरॅडो, ISI स्टँडर्ड पॅन कोलोरॅडो, संकन पॅन, ऑल ऑफ द अबो सगळेच वापरतो आपण. याचे जे पॅन कोएफिशियंट आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लास ए साठीचं आहे 0.7, ISI पॅनसाठीचं आहे 0.8, त्याच्यानंतर कोलोराडो संकन पॅनसाठीचं आहे 0.78, त्याच्यानंतर USGS साठीचं आहे 0.8. हे लक्षात असू दे. पुढचा क्वेश्चन आहे, मोमेंट ऑफ वॉटर इन टू द सॉईल ऑफ अर्थ सरफेस इज नोन ॲज. तर मोमेंट ऑफ वॉटर इनफिल्ट्रेशन म्हणतात त्याला. जर पाणी जमिनीमध्ये जाते त्याला इनफिल्ट्रेशन म्हणतात. जर पाणी जमिनीमध्ये फिरतंय तर त्याला पर्कोलेशन म्हणतात. त्याच्यानंतर जर पाणी एक्स्ट्रॅक्ट होतंय, बाहेर निघतंय, तर त्याला सीपेज म्हणतात. ह्या तिन्ही टर्मिनॉलॉजी माझ्या मते तुमच्या असतील क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, द प्रोबॅबिलिटी P ऑफ ऑकरन्स ऑफ फ्लड ॲट लीस्ट वन्स ओव्हर अ पिरियड ऑफ n सक्सेसिव्ह इयर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला. सिम्पल आहे. प्रोबॅबिलिटी ऑकरन्स जो आहे किंवा ॲटलिस्ट वन्स किंवा रिस्क फॅक्टर ज्याला आपण म्हणतो तो 1/1 - आहे. 1 - आहे 1 - P, आणि रिटर्न पिरियड आपण त्याला देत असतो. ओके. तर हा फॉर्म्युला कुठे दिसतोय तुम्हाला? ए. पुढचा क्वेश्चन आहे, द वेस्ट स्टोरेज इन द रिव्हर रिच ड्युरिंग द पॅसेज ऑफ फ्लड वेव्ह. तर हा क्वेश्चन जो आहे, ज्यांनी मस्किंगम्स मेथड किंवा ॲनालिसिसपर्यंत ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी आहे. फॉर एक्झाम्पल, अशी वेव्ह आहे एखाद्या वॉटर स्ट्रक्चरमध्ये, लाट म्हणतो आपण त्याला, वेव्ह म्हणजे. तर या सेक्शनला प्रिझम स्टोरेज म्हणलं जातं, कारण की हा सेम आहे सगळीकडं, प्रिझमॅटिक आहे, चेंज होत नाही याच्यामध्ये, आणि याला वेज स्टोरेज म्हणतात. तर वेज स्टोरेज इन द रिव्हर रिच ड्युरिंग द पासेज ऑफ फ्लड वेव्ह. तर याचा आन्सर आहे पॉझिटिव्ह ड्युरिंग द रायझिंग फेज. ओके. जेव्हा लाट चलत असते, पुढं जे आहे होत असते, त्याचं काय म्हणू शकतो, त्याचा फ्लो होत असतो. इन दॅट केस, इन रायझिंग फेज त्याला पॉझिटिव्ह असतो, तो पॉझिटिव्ह ड्युरिंग रायझिंग फेज, हे त्याचा आन्सर आहे.
MH महाबीज 2019मध्ये आलेला क्वेश्चन आहे. द मेथड ऑफ एस्टिमेटिंग हाय फ्लड डिस्चार्ज इज. तर हाय फ्लड डिस्चार्जसाठी कोणती मेथड आहे? बाय इम्पेरिकल फॉर्म्युला अडॉप्टेड फॉर द रिजन, बाय अप्लाइंग रॅशनल फॉर्म्युला, बाय फ्लड फ्रिक्वेन्सी स्टडीज. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. महाराष्ट्र जळगाव 2014 ZPचा क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट आहे, थोडासा चॅलेंजिंग वाटला हा. त्याच्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायरेक्ट मेथड ऑफ डिस्चार्ज मेजरमेंट इन अ स्ट्रीम. सर DFCCIL-JEEचा क्वेश्चन म्हणजे फिक्स येण्याचे चान्सेस. तर याचा आन्सर आहे स्लोप एरिया मेथड. याचा आन्सर आहे स्लोप एरिया मेथड. हे लक्षात असू द्या. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द डायरेक्ट मेथड ऑफ डिस्चार्ज मेजरमेंट इन अ स्ट्रीम. ओके, हा इनडायरेक्ट मेथड आहे म्हणजे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रीम डज नॉट हॅव एनी बेस फ्लो कॉन्ट्रीब्युशन. डज नॉट हॅव एनी बेस फ्लो कॉन्ट्रीब्युशन. तर याला म्हणतात इन्फॉर्मल स्ट्रीम. ओके. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ अ ग्राउंड वॉटर बॉडी इज सेपरेटेड फ्रॉम मेन ग्राउंड वॉटर लोकेटेड अबव द मेन ग्राउंड वॉटर बॉडी देन व्हॉट टाईप ऑफ ॲक्विफर इज. सर याला म्हणतात पर्स्ट ॲक्विफर. जमिनीच्या आतमध्ये जर असा एखादा भाग असेल अनपर्वियस स्टार्टाचा आणि इथं पाणी साचलेलं असेल तर त्याला पर्स्ट ॲक्विफर म्हणतात. होतं काय, आपल्याला वाटतं आपण बोर घेतो, आपल्याला पाणी लागतं, आपण खुश होतो. काही दिवसांनी इथलं पाणी संपून जाते पर्स्ट ॲक्विफरमधलं. मग आपल्याला कळतं अरे आपला तर पोपट झालेला आहे. तर आपण मग दुसरीकडे 2-3 अजून बोर घेऊन बघतो, मग कुठेतरी पाणी लागतं आपल्याला. असं बऱ्याच वेळेस होतं. ओके, तर याला म्हणतात पर्स्ट ॲक्विफर. रॉक लाईक बसाल्ट ग्रॅनाइट विदाउट फिशर्स आर द एक्झाम्पल ऑफ ॲक्विफ्यूज. यातनं काहीच होत नाही. फ्यूज उडाला म्हणजे सरळ सरळ. याच्यात इन्फिल्ट्रेशन पण होत नाही, याच्यात पर्क्युलेशन म्हणजे पाणी फिरत पण नाही, आणि याच्यातून सीपेज म्हणजे एक्स्ट्रॅक्शन पण होत नाही. ॲक्विफ्यूज. तर कोणता पण जो दगड असतो त्यांनी ते इथं क्लिअर केलेलं आहे विदाउट फिशर्स. तर विदाउट फिशर्स म्हणजे त्याच्यात काही गॅप पण नाही आहे. इन दॅट केस इट इज ॲक्विफ्यूज. पुढचा क्वेश्चन आहे अ कन्फाइंड ॲक्विफर इज वन इन विच वॉटर सरफेस under the ground is at atmospheric pressure. Water is confined under pressure less than atmospheric between impervious strata. Water is confined at atmospheric pressure between impermeable strata. हे पण नाही, कारण की water is confined at atmospheric pressure. नाही, water is confined under the pressure greater than atmospheric between the impermeable strata. Yes, correct. This is the correct answer. The water storage capacity of the groundwater is independent of. So it is independent of porosity and permeability. त्याच्यानंतर rate at which water is added to it by infiltration, the rate at which water is lost from it by evaporation and transfer. सगळ्यांवरतीच करतं डिपेंड. सो इट इज नन ऑफ द अबो. आन्सर आहे याचं नन ऑफ द अबो. महाराष्ट्र PWD 2018. तर वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ द ग्राउंड वॉटर इज डिपेंडंट ऑन कशावरती. हे इंडिपेंडंट विचारलेलं आहे. तर डिपेंडंट कशावरती आहे? पोरोसिटी ऑफ सॉईल, त्याच्यानंतर परमिएबिलिटी ऑफ सॉईल, त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी, त्याच्यानंतर लॉस ऑफ वॉटर थ्रू इव्हॅपोट्रान्सपिरेशन, त्याच्यानंतर आहे ग्राउंड वॉटर टेबल लेवल. ग्राउंड वॉटर लेवल जर हे झाली तर. एवढे लक्षात ठेवा. सो वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ ग्राउंड वॉटर इज डिपेंडंट ऑन दिस फॅक्टर. पुढचा क्वेश्चन आहे रिक्युपरेशन टेस्ट इज यूज टू डिटरमाइन द यील्ड ऑफ वेल जे आहे त्याच्यासाठी होत असते.
रिकपरेशन टेस्ट. ठीक आहे, एवढेच क्वेश्चन होते. मी PMC साठी सुद्धा क्वेश्चन सिरीज घेणार आहे आणि आता मीरा भाईंदरची पण ॲडव्हर्टाईज आलेली आहे, त्याच्यासाठी पण क्वेश्चन सिरीज घेणार आहे. बघा, जर तुम्ही हा व्हिडिओ जर 2x वरती बघितला असेल तर मला नाही वाटत तुम्हाला 10 मिनटाच्या वर काही टाईम लागला असेल. ओके, तर असंच तुम्ही 10 मिनटामध्ये 25-30 क्वेश्चन जर तुम्ही दररोजचे माझ्या मॅरेथॉन सिरीजमधून या MCQ सिरीजमधून किंवा कोणत्या दुसऱ्या टीचरच्या मॅरेथॉन सिरीजमधून जर तुम्ही ऐकले तर तुमची बरीच चांगली प्रॅक्टिस होईल. आणि तुम्हाला माहिती आहे, आपल्याला 40%च आपल्याला फोकस करायचं आहे टेक्निकलवरती. टेक्निकलचा अभ्यास झालेलाच असेल तुमचा बऱ्यापैकी आणि होतही असेल. दररोज एक क्वेश्चन पेपर जरी केला तरी होतो. मेन फोकस करा याच्यावरती, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीवरती. आणि तसं पण याचा फायदा तुम्हाला, जर तुम्ही MPSCचा फॉर्म भरला असेल MESचा, तर त्याच्या प्रिलिम्समध्ये सुद्धा होणारच आहे. सर, धन्यवाद मला ऐकल्याबद्दल. थँक्यू सो मच.